नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग, KTHM कॉलेज नाशिक. आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रकरण क्रमांक 2 पर्यावरणीय समस्या या प्रकरणाचा अभ्यास आपण केलेला होता. त्यानंतर आज आपण एन्व्हायरमेंटल जाग्रोफी पर्यावरणीय भूगोल यामध्ये प्रकरण क्रमांक 3 चॅप्टर नंबर 3 एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आज आपण त्यामध्ये विविध मुद्द्यांचा अभ्यास करताना त्या ठिकाणी आपण ते मुद्दे जर आपण बघितले तर पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरणीय व्यवस्थापन व नियोजनाची गरज हा पहिला मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पर्यावरणीय व्यवस्थापन, दुसरा पर्यावरणीय नियोजन या दोन उपमुद्द्यांचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे पर्यावरण नियोजन, त्यामध्ये सुद्धा आपण दोन मुद्दे अभ्यासणार आहोत. पहिला म्हणजे स्थूल, मध्यम व सूक्ष्म नियोजन आणि दुसरा म्हणजे भारतातील पर्यावरण नियोजन हा मुद्दा अभ्यासणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या मुद्द्यामध्ये म्हणजे आपण पर्यावरणीय प्रभाव परीक्षणमध्ये पहिला मुद्दा म्हणजेच पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाचे उद्देश हा पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा म्हणजे पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाचे स्वरूप व व्याप्ती आणि तिसरा म्हणजे पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाच्या पद्धती. अशा प्रकारे आपण या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला आपण पर्यावरणीय व्यवस्थापन यामध्ये अभ्यास करतानाच आपण या गोष्टीसुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजे. त्या म्हणजे सुरुवातीला आपण त्याचं थोडक्यात प्रस्तावना जर आपण बघितली तर आपल्याला माहिती आहे की प्राचीन काळापासून ते आजपर्यंत म्हणजे 21व्या शतकामध्ये मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आज मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. त्यामुळे परिसंस्थांचे असंतुलन आणि पर्यावरणीय समस्या या आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्या अनुषंगाने पर्यावरणीय व्यवस्थापन व नियोजन हे स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत होणं गरजेचं आहे. पर्यावरणामध्ये सजीव व निर्जीव घटक या घटकांचा समावेश हा प्रामुख्याने होतोय, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. व या घटकांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या परिणाम पर्यावरणावर होताना आपल्याला दिसून येतो. वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, नागरीकरण इत्यादीमधून नियमितपणे वाढणारे जलप्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण यासारख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीला धोका हा मोठ्या प्रमाणावर पोचलेला आहे. प्रदूषणाच्या धोक्यापासून बचाव जर करावायचा असेल तर पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी पर्यावरण व्यवस्थापन व नियोजन हे आवश्यक आहे, हे आपल्याला माहितीच आहे. तर पर्यावरणीय व्यवस्थापन आपण बघताना त्याची सुरुवातीला व्याख्या समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण सुरुवातीला त्याची व्याख्या बघूया. तर पहिली व्याख्या उपलब्ध साधनसंपदा व उपयुक्तता यांची शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेली चिकित्सात्मक रचना म्हणजे पर्यावरण व्यवस्थापन होय. आणि दुसरी व्याख्या म्हणजे साधन संपदांची व मानवी क्रियांची नियमित मांडणी म्हणजे पर्यावरण व्यवस्थापन होय. या दोन्हींचा अर्थ एकच आहे. म्हणजेच जी साधनसंपदा, नैसर्गिक साधनसंपदा या पृथ्वीवर उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी मानवी क्रिया ज्या आहेत त्यांची मांडणी म्हणजेच पर्यावरण व्यवस्थापन, मांडणी म्हणजेच त्या ठिकाणी पर्यावरण व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. दोन्हींचा अर्थ हा एकच आहे. तर आपल्या सुरुवातीला पर्यावरण व्यवस्थापनाची उद्दिष्टे अभ्यासणं हे गरजेचं आहे. तर पहिलं उद्दिष्ट म्हणजे मानवाची निर्णायक शक्ती. तर या ठिकाणी पर्यावरण व्यवस्थापनामध्ये
मानवाची प्रमुख भूमिका ही आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाची आहे हे या ठिकाणी सांगता येतं. व व्यवस्थापनात मानव हा निर्णायक शक्ती म्हणून कार्य करतो. कारण मानव हा निसर्गातला साधन संपदांचा वापर करत असतो व त्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न हा करतो. म्हणून हा सर्वस्वी जबाबदार असा घटक आहे. परिसरातील साधन संपदांचे निरीक्षण करून मानवाच्या स्थळ व काळानुसार बदलणाऱ्या गरजा लक्षात घेऊन सर्वेक्षण करणे. नंतर साधन संपदांच्या मर्यादा स्पष्ट होतात व त्या समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांचे परिणाम काय होतात व हे परिणाम नियंत्रित करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवल्या जातात. आणि जर हे घटक नियंत्रित झाले नाही तर व पर्यावरण व्यवस्थापनाचा अभाव असेल तर नियोजन हे सुद्धा कोलमडते. म्हणूनच पर्यावरणीय नियोजन आणि व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट म्हणजे पर्यावरणासाठी संपदा उपभोग घेणे. आता परिसरातील पर्यावरण व्यवस्थापनासाठी उपलब्ध साधन संपत्ती, उपभोग व गरजा यांचे क्षेत्रीय वितरण, मर्यादा व वापर यांची सविस्तरपणे मांडणी करावी लागते. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट म्हणजे पर्यावरण व्यवस्थापनात आर्थिक घटकांचं महत्त्व. तर पर्यावरण व्यवस्थापनामध्ये आणि नियोजनासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते. परंतु हे विकसित देशामध्ये आणि अविकसनशील देशामध्ये बदल दिसून येतात. त्यामध्ये उदाहरणार्थ भारतामध्ये जलव्यवस्थापनाचा अभ्यास केला तर असं दिसून येतं की उत्तर भारतात पूरजन्य परिस्थिती तर दक्षिण भारतात दुष्काळ यामध्ये योग्य ते जल नियोजन करून नदीजोड प्रकल्पासारखे प्रकल्प राबवून यामधील फरक हा कमी करता येऊ शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे आपल्याला पर्यावरण व्यवस्थापनापुढील आव्हाने हा या ठिकाणी लक्षात घेणं हा गरजेचं आहे. तो म्हणजे पहिला मुद्दा जर आपल्याला सांगता येईल आव्हानांमधील किंवा पहिलं आव्हान जर आपल्याला बघायचं असेल तर नैसर्गिक साधन संपदांचे संवर्धन. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनेक प्रकारच्या नैसर्गिक साधन संपदा या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. उदाहरणार्थ जमीन, हवा, पाणी, खनिजे आणि ऊर्जा साधने यासारखी इतरही साधन संपत्ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. परंतु आज मानवामार्फत या साधन संपदांचा ऱ्हास हा मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे निर्वनीकरण, जागतिक तापमान वाढ, ओझोनचा ऱ्हास इत्यादी सारख्या समस्या या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या आहे. ज्या ठिकाणी दुर्गम प्रदेश आहे अशा ठिकाणी आणि जेथे खाणकाम उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो तेथे काही मजुरांना काम करण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर दुसरं आव्हान म्हणजे आरोग्यावर होणारे परिणाम. वाढती लोकसंख्या, वेगाने विकसित होणारे औद्योगिकरण, वाढते नागरीकरण यामुळे अनेक प्रकारच्या प्रदूषणाच्या समस्या या निर्माण होत आहेत व त्यांचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर आपल्याला होताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी पुरवणे, स्वच्छता ठेवणे, आल्हाददायक स्वच्छ हवामान टिकवून ठेवणे शक्य होत नसल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर त्याचे घातक परिणाम होताना दिसून येतात. त्यामुळे अशा अनेक समस्या या पृथ्वीवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढचं आव्हान जर आपण बघितलं तर ते म्हणजे प्रदूषण. जल, ध्वनी, वायू, मृदा
प्रदूषण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसून येते. भारतामधील काही शहरामध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही उद्योगधंद्यांची यादी तयार केली आहे. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाच्या समस्या या निर्माण झालेल्या आहेत. चौथं आव्हान म्हणजे पर्यावरणीय धोरणे. तर भारतासारख्या विकसनशील देशात पंचवार्षिक योजनांची महत्त्वाची भूमिका ही या ठिकाणी महत्त्वाची आहे. कारण यात पायाभूत गुंतवणूक व सोयीसुविधावर भर दिला जात असल्याने सरकारने काही ठोस पावले उचलून व्यवस्थापन प्रणाली आखून तशा प्रकारची धोरणे हे निश्चित करून नियोजन करणे गरजेचं आहे. हे या ठिकाणी नमूद करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे पाचवं आव्हान म्हणजे हवामानात होणारे बदल. तर हवामानात होणाऱ्या वारंवार बदल ते म्हणजेच तापमान वाढ, चक्रीवादळांची निर्मिती, अतिपर्जन्य परिस्थिती व दुष्काळ इत्यादी सारखे परिणाम हे मोठ्या प्रमाणावर आज घडून येत आहेत. उदाहरणार्थ बर्फाच्छादित प्रदेशात जर तापमान एखाद्या वर्षी जास्त वाढलं तर उन्हाळ्यात बर्फ मोठ्या प्रमाणावर उतरते आणि अशावेळी काही भागात नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन पूरजन्य परिस्थिती ही निर्माण होते. म्हणजेच या मानवी कार्यातूनच अशा प्रकारची परिस्थिती ही प्रामुख्याने निर्माण होते. त्यानंतर पुढचं आव्हान 6वं जर आपण बघितलं तर कायद्याची अंमलबजावणी. आता भारतासारख्या देशामध्ये या समस्या निवारणासाठी किंवा त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी कायदा आणि त्याची अंमलबजावणी होणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी लोकांना त्याविषयी किंवा तो जर त्या ठिकाणी त्या समस्येसाठी कारणीभूत असेल तर त्याला त्या ठिकाणी शिक्षा होणं हे गरजेचं आहे. म्हणजेच कायद्याची अंमलबजावणी होणं हे गरजेचं आहे. म्हणजेच पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी शासनाने अनेक पर्यावरणविषयक कायदे हे प्रामुख्याने तयार केलेले आहेत. या कायद्यांचं निरीक्षण आणि अंमलबजावणी करण्यासाठी संस्था देखील तयार केल्या आहेत. त्याचबरोबर पर्यावरण नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकार पर्यावरण मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन देखरेख प्राधिकरण नेमण्याचा विचार करत आहे. उदाहरणार्थ भारतामध्ये दिवसेंदिवस आपण जर बघितलं तर भारतीय जंगलामध्ये वाघांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे. म्हणून वाघांच्या प्रजाती टिकवून ठेवण्यासाठी वन्यजीव गुन्हेगारी नियंत्रण ब्युरोची स्थापना केली आहे. म्हणजे अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना असतील या भारत सरकारने निर्माण केलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केलेले आहे आणि कठोर असे कायदे करून त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. तरच लोकांच्या मनामध्ये त्याविषयी किंवा तो गुन्हा करण्यासंबंधी किंवा वाघांची उदाहरणार्थ वाघाची शिकार करण्याविषयी लोकांच्या मनामध्ये धाक निर्माण होऊ शकतो. त्यानंतर शेवटचं आव्हान म्हणजे 7वं सरकारचे उपयोजनात्मक निवड कार्यक्रम. तर आपण जर बघितलं तर पर्यावरणीय आव्हाने सोडण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात व काही निवडक प्रकल्प कार्यान्वित केले जातात. उदाहरणार्थ राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधिकरण, जैवविविधता संवर्धन इत्यादी सारखी आपल्याला या ठिकाणी म्हणजेच कार्यक्रम हे राबवले जातात. जे अशा प्रकारे या तासामध्ये आपण या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही आपले प्रश्न असतील तर तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता. फोनमार्फतसुद्धा विचारू शकता किंवा माझ्या मेलवरसुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्स.